सुप्रभात मित्रांनो. आपण वाचत आहोत फास्टर फेणे सिरीजमधील टिकटॉक फास्टर फेणे हे पुस्तक. आणि आज जी मी गोष्ट वाचून दाखवणार आहे तिचं नाव आहे बळीचा बकरा आणि फास्टर फेणे. तर सुरू करते. टॉक. बनेश फेणेचे हे टॉक नेहमीप्रमाणे नुसता आश्चर्योद्गार नव्हता, त्यातून संताप ओतप्रोत ओसंडत होता. त्याने आत्ता पाहिलेली कृती म्हणजे खरोखरीच अंगावर शहारे आणणारे क्रूर कर्म होते. बन्या आणि सुभाष सायकली हाणीत आज एका आडरस्त्याला बऱ्याच दूर गेले होते. चांदण्याची रात्र होती, त्यामुळे उशीर झाला तरी चालण्यासारखं होतं. वनश्री सुंदर होती आणि पाण्याचा खळखळाट ऐकू येत होता. त्यावरून जवळून एखादा ओढा वाहत असावा असा त्यांनी तर्क केला. दोघांनाही तहान लागली होती, तेव्हा सायकली त्यांनी तिथेच एका झाडाला टेकून उभ्या केल्या आणि ते वाळकी पानं कसाकस तुडवीत तो उतार उतरून खाली गेले. एका खडकावर उभं राहून त्यांनी समोर पाहिलं. ओढ्याचं पाणी चांगलं स्वच्छ होतं. त्याच्या काठावर वाकलेल्या झाडांमुळे पाण्याला हिरवी तकाकी आली होती, पण त्यामुळे त्याचा दगडगोट्यांनी आच्छादलेला शुद्ध तळ मुळीच लपत नव्हता. एक दोन उंजळी पाणी पिऊन ते तृप्त झाले आणि आता मान वर करतायत तोच कानावर एक आर्त स्वरातले कण्णे पडले. कोण ओरडले रे ते बन्या? सुभाष म्हणाला. लहान पोराचा आवाज वाटला. बन्या म्हणाला, नाही, हे टेहा टेहा नव्हतं, ब्या ब्या होतं, कोकरू असणार. बकरी वीत असे. बकरी पोराला जन्म देते तेव्हा अशीच ओरडते. तर तुला फार माहीत आहे की नाही बकरी कशी बाळंत होते ते? माहीत आहे. अरे सुभाष, मी फुरसुंगीला प्रत्यक्ष पाहिलं आहे बकरीला विताना. बकरीला बाळ होताना रडतं खरं, पण लगेच 4 पायांवर उभं राहतं आणि अंग टाकून पुन्हा व्या व्या करतं. फास्टर फेणे म्हणाला. मग बोलता बोलता अडखळला. पण हे बारीक तसलं रडणं वाटत नाही आहे सुभा. हे कळवळणं वाटतं आहे. एखादी गरीब बकरी संकटात तर नसेल ना? कोल्ह्या लांडग्यानं धरली असेल म्हणतोस? शक्य आहे. तसं असेल तर तिला सोडवलंच पाहिजे. बोलता बोलता फास्टर फेणेचा हात पॅन्टच्या खिशाकडे गेला. आतून त्याचं आवडतं बेचकं निघालं. तो खाली वाकला आणि एक बऱ्यापैकी दगड वेचून त्यानं बेचक्यात घालून ते ताणलं आणि पुन्हा कोणत्या दिशेने आवाज येतो म्हणून तो आसपास पाहू लागला. पण पुन्हा आवाज आलाच नाही. सारे शांत झाले होते. बन्याने सुभाषकडे पाहिलं. दोघे उठले आणि चाहूल घेत रानातून हिंडू लागले. पण पायाखाली फार कुरकुर होऊ लागली. तेव्हा त्यांनी थांबून एकदा कानोसा घेतला. तरी सारं शांतच. सुभाषने एका झुडपाची पानं बाजूला सारून डावीकडे नजर लावली आणि तो म्हणाला, देऊळ दिसतं एक, जाऊया का बन्या? चल, बन्या म्हणाला. शक्तीचं जमत नाही तर भक्ती करूया. दोघेही देवळाच्या दिशेनं गेले. एका पिंपळाच्या छायेत बांधलेले ते देऊळ लहानसंच होतं, पण त्याचा फार मोठा पार होता. फास्टर फेणेने त्या पारावर उडी मारली. समोरच्या भिंतीला एक छोटी खिडकी होती आणि देवळाच्या गाभाऱ्यातून काहीतरी कुजबूज ऐकू येत होती. बन्या चवड्यावर उभा राहिला आणि त्यानं खिडकीतून पाहिलं. दुसऱ्याच क्षणी त्याच्या तोंडातून गोष्टीच्या प्रारंभी दिलेला उद्गार निघाला, टॉक. काय रे झालं बन्या? सुभाषने त्याच्या मागोमाग पार चढताना विचारलं. बघ. सुभाषने त्याच्या शेजारी उभा राहून आत बघितलं आणि त्याला जे काही दिसलं ते पाहून त्याच्याही अंगावर काटा उभा राहिला. आत 2 खेडवळ तरुण देवीपुढे उकिडवे बसले होते. त्यांच्या पुढ्यात एक ताटली असून तीत पूजेचं साहित्य होतं. जवळच एक पाण्याचा तांब्या होता. एकाच्या हातात नुकताच फोडलेल्या नारळाची करवंटी असून तिच्यातले खोबरे तो चाकूने उचकटत होता. पण भीतीदायक आणि संतापजनक जे होते ते हे नाही. नारळाची करवंटी माणूस आपण समजू शकतो, पण शेजारीच पडलेल्या त्या दुसऱ्या वस्तूचं काय? ती वस्तू म्हणजे रक्ताने थपथपलेले बकरीचे मुंडके होते. ते नुकतेच धडावेगळे झालेले असणार हे सांगायला कुणी ज्योतिषी नको होता. त्या दुसऱ्या इस्माच्या हातातला रक्त ठिबकणारा सुरास ते सांगत होता. देवळातला उजेड तसा अंधुकच होता. देवीपुढे एक ढणढणे जळत नसते तर त्यांना हा प्रकार कदाचित दिसूही शकला नसता. घे. पहिल्या इस्माने दुसऱ्याच्या हातात खोबऱ्याचा तुकडा देत म्हटलं, खा देवीचा प्रसाद. कोंबडं झालं, आता बकरं झालं. एवढ्याच निबी देवी प्रसन्न झाली नाही तर येत्या औशीला नाही, काहीतरी बोलू नकस भैरू.
माझ्याच्यानं व्हायचं नाही तसलं कर्म. अरे काय बोलतोस, खाटकाचा धंदा करतोस आणि ही भाषा. माझ्यानं नाही होणार तसलं कर्म म्हणे. करायचंच हो बाबा. भगत काय म्हणला ते ऐकलंस ना तू. आता पत्तर समद याच्या सांगण्यापरी केलं, मग ते मध्ये सोडून कसं होईल. तुला धंद्यात बरकत हवी, पोरंबाळं हवी, समद चांगलं चुंगलं हवं, मग त्याच्यासाठी त्याग न करायला न ग. त्याग यो त्याग. आपणासनी पोर व्हावं म्हणून दुसऱ्याचं पोर बळी द्यायचं, तो बी स्वतःचा भाचा. हे जमायचं नाही आपल्याच्यानं भैरोबा. जमलं नाही तरी कराया हो. डोळं मिटून छान करायचं. तुला जमत नसलं तर मी करीन. त्याचा तो भयंकर निर्धार ऐकला मात्र फास्टर फेणेच्या तोंडून पुन्हा टॉक निघणार होतं, पण त्याची वर गेलेली जीभ आता खाली यायला तयार नव्हती. ती टाळ्याला चिकटूनच बसली. फास्टर फेणे अवाक बनला होता. तो आणि सुभाष नुसते पाहत राहिले. त्यांच्या आता असं लक्षात आलं की दोघाही भक्तांनी कपाळाला त्या ताज्या गंधाचा ठिपका लावलेला आहे. ते गंध म्हणजे रक्तच असणार. देवीचा उमरा रक्तानं धावून निघालेला होता. देवी काही कशी होती ते मात्र त्यांना दिसलं नाही, कारण ढणढण्याचा उजेड वरपर्यंत पोचतच नव्हता. देवी दिसण्यात कशीही असो, तिची भूक आता भागलेली होती, पण तिच्या भक्तांची कुठं भागली होती. दोघांनी ते मुंडकं आणि धड गोळा करून एका पिशवीत भरलं. भैरू पिशवी खांद्याला अडकवीत उठला. त्यांनी तांब्यातलं पाणी आणून तो रक्ताचा पाठ धुण्याचा प्रयत्न केला. मग तो म्हणाला, चल म्हातबा घरला. दोघांनी देवीला एकदा दंडवत घातला आणि ते देवळाबाहेर पडले. फास्टर फेणे अस्वस्थ बनला होता. तो म्हणाला, सुभाष, दोघे मिळून हाणूया का रे त्यांना. एवढी घाई करू नकोस बन्या. सुभाष त्याचा दंड पकडून म्हणाला, त्याच्या पिशवीत काय आहे माहिती आहे ना. आपली तशीच गत करील तो हातातल्या सूर्याने. मग पोलीस चौकीवर खबर देऊया. नको, सुभाष म्हणाला. देवी पुढे झालं तरी बकरं कापणं हा गुन्हा होतो की नाही कुणास ठाऊक. हो, पण एवढ्यानं काय झालं. पुढचे बेत ऐकलेस ना तू त्यांचे. नरराक्षस. फास्टर फेणे इतका संतापला होता की त्याचे दात करा करा वाजत होते. त्यांना शिक्षा तर व्हायलाच हवी रे, पण अमावस्येला खूप अवकाश आहे. जरा थांब, आपण त्यांचा पाठलाग करूया. त्यांचा पत्ता बित्ता कळला की पुढचं काम सोपं होईल. त्यांनी आपल्या सायकली घेतल्या आणि ते त्या दोन भक्तांच्या मागोमाग पायी पायीच निघाले. जरा अंतर राखून आणि त्यांची नजर टाळून चालण्याचा प्रयत्न करीत होते खरे, पण तरी भैरूचं लक्ष त्यांच्याकडे गेलंच. काय रे पोरांनो, तो म्हणाला, सायकली असून पायी पायीचे चालताय. याची सायकल पंक्चर झाली, मग काय करणार. सुभाष म्हणाला. आणि फास्टर फेणेला अगदी राहवलं नाही. तुमच्या या जंगलात काटेच फार. इथनं जायला लागलं की सायकलीच्या अंगावर पण काटा उभा राहतो. यावर भैरू खदखदून हसला आणि महात्माकडे वळून म्हणाला, लई विनोदी दिसता ती पोरं. पिशवीत काय आहे हो भैरू दादा. करवंद का. पिशवी लाल झाली आहे म्हणून विचारलं. नाही, करवंद नाहीत, जरा डोकं चालीव. आजकाल बामणं बी खातायत ये. मटण आम्ही पण खातो. सुभाष दात करकरवीत म्हणाला. पण आपण त्यांचा पाठलाग करतो तसं दिसू नये म्हणून बन्या आणि सुभाष आता थांबले. बन्या खाली वाकला आणि सायकलीशी काहीतरी खाटखूट करू लागला. थोड्या वेळानं दोघेही सायकली घेऊन पुन्हा मार्गाला लागले. तेव्हा ती जोडगोळी बरीच पुढे गेलेली होती. रान संपून मोठा रस्ता लागला. तेव्हा ते आपल्या सावजाच्या 100 यार्ड मागे पडले होते. आता 7:30चा सुमार होता, तरी रस्त्यात वर्दळ होतीच. चांदण्याच्या पुसट उजेडात आपण त्यांना दिसू शकणार नाही अशा खात्रीने दोघे आता सायकलींवर स्वार झाले आणि त्यांच्यापर्यंत जाऊन पोचले. ते दोघे एका टपरीपाशी थांबलेले पाहून हेही थांबले. फास्टर फेणेनं आपली सायकल सुभाषच्या ताब्यात दिली आणि त्याला थांबण्याची खूण करून तो एकटाच पुढे झाला. टपरीबाहेर एका खुंटीला 15-20 मेंढरं बांधलेली होती. टपरीच्या आत एक सोललेलं मेंढरू टांगलेलं असून एक म्हातारा मटणाचे तुकडे करून गिरायकांना विकत होता. टपरीवर पाटी लटकत होती, भवानी मटण मार्ट. येथे बोलायचे ताजे मटण मिळेल. हे दोघे दिसताच म्हाताऱ्यानं विचारलं, केला का देईल नवस. केला, हारबानं उत्तर दिलं. परसाद घरला देऊन येतो. दुकान बंद कराया तर बरं तू बैस इथं म्हाताऱ्या.
आणि दोघे पुढे चालू लागले. बन्याने मागे वळून खूण केली. तशी सुभाष दोन्ही सायकली घेऊन पुढे आला आणि पुन्हा पाठलागायला सुरुवात झाली. मंडळी, आता पाठलाग पुन्हा होतोय, तर बघूया पुढे काय होतंय ते उद्याच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.